दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेल व उरणमधील प्रलंबित प्रश्नांवरून खासदार श्रीरंग बारणे यांना घेण्याची रणनीती महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आखली आहे. महासंसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणून सर्व झाले नाही. लोकांची तुम्ही कामे काय केलीत याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे. JNPT नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांच्याच मतदारसंघात आहे. JNPT प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबतही मोठे जनआंदोलन झाले. भाजपनेही या आंदोलनात हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिले, परंतु याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना याचे उत्तर भाजप आणि बारणे यांना द्यावेच लागणार असल्याचे संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे. पनवेलला पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले असतानाही ते सुरू झाले नाही. कळंबोली येथील पोस्टाच्या जागेवर जंगल निर्माण झाले आहे. पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा विषय प्रलंबित आहे. दुहेरी आणि पूर्वलक्षी मालमत्ता करायला सिडको वसाहतीतील रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात खासदार म्हणून आपण नेमकी काय भूमिका पार पाडली हे जनतेला बारणे यांना सांगावे लागणार असल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.